शिवप्रेमी या ठिकाणी आले। कोण आहे फालतूगिरी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी। त्यानंतर आता प्रशांत कोरटकरला सध्या नेण्यात आलेला आहे। मात्र कोर्ट परिसरात सध्या जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा ज्या आहेत त्या शिवप्रेमींकडून दिल्या जात आहेत। महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी 3 दिवसांची कोरटकरला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। पोलिसांनी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती, मात्र कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। कोर्टाच्या बाहेर देखील शिवप्रेमी मोठ्या संख्येने जमलेले होते। कोरटकर याला पुन्हा एकदा कोर्टातून बाहेर काढून आता नेण्यात आलेला आहे। जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये त्याला नेलं जाईल। तिथूनच गनिमी काव्याने पोलिसाला कोर्टामध्ये घेऊन आले होते। तर कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। महापुरुषांचा अवमान केल्या प्रकरणामध्ये कोरटकरला 3 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली। त्यानंतर शिवप्रेमी आक्रमक झाले। कोर्टाच्या बाहेर देखील जोरदार घोषणाबाजी त्यांनी केली। कोण आहे फालतूगिरी तर कोल्हापूरमध्ये कोरटकरच्या विरोधामध्ये शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत। कोर्टामधून त्याला बाहेर नेत असताना देखील शिवप्रेमींनी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली आहे। ज्यावेळी त्याला कोर्टात आणलं गेलं त्यावेळी देखील चप्पल आणि चिल्लर त्याला दाखवण्यात आले होते आणि आता ज्यावेळी त्याला कोर्टातून बाहेर नेण्यात आलेलं आहे तेव्हा देखील शिवप्रेमींनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। कोरटकरला कोर्टाबाहेर आणल्यानंतर शिवप्रेमी कोरटकरच्या अंगावर धावून गेले। कोण आहे फालतूगिरी कोण आहे फालतूगिरी कोण आहे फालतूगिरी कोण आहे फालतूगिरी कोर्टाच्या बाहेर आणल्यानंतर शिवप्रेमी आक्रमक झाले होते। शिवप्रेमी कोरटकरच्या अंगावर धावून गेले। मात्र वेळीच पोलिसांनी त्यांना अडवलेलं आहे आणि कोरटकरला सध्या या कोर्ट परिसरातून आता जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नेण्यात येत आहे। तर शिवप्रेमींकडून इथे जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। कोर्टाच्या बाहेर आणल्यानंतर शिवप्रेमी आक्रमक झाले होते। त्यातल्या एका शिवप्रेमीनं प्रशांत कोरटकर याची कॉलर पकडली। शिवप्रेमींकडून या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली।